पण शंका घेऊ नका, माझ्या मुलाला पेरू सूटच होत नाही, शंका नाही घ्यायची. पोपटाला सूट होतो, त्याचा जीव केवढा असतो, आपला जीव केवढा असतो. सूट व्हायला पाहिजे, आपण त्याची सवय लावत नाही. ज्या सीझनमध्ये जी फळं येतात ती खायलाच पाहिजे. आंब्याच्या सीझनमध्ये आंबा खाल्ला पाहिजे, पेरूच्या सीझनमध्ये पेरू खाल्ला पाहिजे, कलिंगडाच्या सीझनमध्ये कलिंगड खाल्लंच पाहिजे. सीझन वाईज जे काय येतं ते खायला पाहिजे. संत्र्याच्या सीझनमध्ये संत्री खाल्लीच पाहिजे. खोकला येतो, आंबट आहे, अमुक आहे, तमुक आहे, नाही चालत. शरीराला सवय करून घ्या, म्हणजे कुठलेही आजार होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर एकदा का असेना शरीराचं सर्व्हिसिंग करायलाच पाहिजे. सर्व्हिसिंग जर करायचं असेल तर तुम्हाला पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. पंचकर्मा सेंटरमध्ये सगळ्यात बेस्ट 12,000 रुपये घेतात. वर्षाच्या वर्षाला घालायला कोणाला परवडतं. पण पहिल्या दिवशी वमन देतात, दुसऱ्या दिवशी बस्ती, तिसऱ्या दिवशी पोटाचे मसाज, चौथ्या दिवशी पाठीचे मसाज करतात. म्हणजे गाडीसारखंच, ऑइल फिल्टर साफ करणे, कार्बोरेटरमधला कचरा काढणे, ह्या गोष्टी सारखंच. आणि मसाज करतात आणि 7व्या दिवशी तुम्हाला आंघोळ घालतात. हे जर तुम्हाला घरच्या घरी सुद्धा करू शकतो. 3 दिवस फक्त आणि फक्त ताक प्यायचं. भूक लागली ताक, ताण लागली ताक, मगाशी सांगितल्या पद्धतीनं ताक करायचं. रोजच्या जेवणात जर ताक असेल तर हार्ट अटॅक येऊ शकत नाही, ॲक्सिडेंट शांत होतं. रोजच्या जेवणामध्ये असायला हरकत नाही. न्याहारीच्या रात्रीचं ताक, दही, दूध काही खायचं नाही. दूध लहान मुलांना रात्री झोपताना पाजायचं नाही. अगदी सवय असेल तर त्यात सुंठ पावडर घालायची, गरम करायचं, गाळून घ्यायचं आणि मग प्यायला द्यायचं. असंच जर पिला तर प्रॉब्लेम येतात, लक्षात घ्या. तर याच्यापेक्षा अजून सांगेन तुम्हाला, हाडांच्या दुखण्यासाठी सुद्धा पांढऱ्या तिळाचं तेल घ्यायचं, संधिवात घालवू शकतो याच्यातून. भाकरीच्या गोळ्यामध्ये, भाकरी करायला आपण एक पिठाचा गोळा घेतो ना, त्या गोळ्यामध्ये 2 चमचे तिळाचं तेल घालायचं, त्याची भाकरी करायची, ती भाकरी खायची, बस. संधिवात 15 दिवसात बोटं वगैरे हालायला लागतील, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. गुडघेदुखीचा त्रास, कंबरदुखीचा त्रास याच्यातून कमी होईल. स्पॉन्डिलिसिस आहे, कंबरदुखीचा अजून त्रास आहे, गॅप आहे, मणक्यात चकती सरकलेली आहे, काळी खारीक पावडर करायची, 2 चमचे पावडर 1 वाटी दुधात शिजवायची, कोमट झालं 1 चमचा तूप घालायचं आणि हाच नाश्ता करायचा. सकाळी नाश्त्याच्या वेळेस खायचं, दुसरं काय खायचं नाही. ऑटोमॅटिक तुमच्या मणक्यातला गॅप 15 दिवसामध्ये भरून यायला लागेल. करून बघा. ऑपरेशन न करता, कुठल्या मणक्याच्या आसपासचं मणक्याचं कुठलं जर ऑपरेशन करायचं असेल तर करायचं नाही. आपल्या महत्त्वाच्या कॉड असतात तिथून गेलेले असतात, स्पायनल कॉड वगैरे असते. तर हे जर समजा आपल्याला कुठं जर त्याला धक्का लागला तर आपलं सगळं सेन्सेशन जाऊ शकतं. ज्यांना मणक्यात गॅप आहे, स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, हातात मुंग्या येतात बघा, पायात मुंग्या येतात, पाय जड होतात, म्हणजे किती महत्त्वाचा पार्ट तिथं आहे बघा. नुसतं थोडा जर प्रॉब्लेम आला तर या गोष्टी होतात. म्हणून ऑपरेशन करू नका. धक्का लागला तर कायमस्वरूपी हात पाय घालवून बसा. त्याच्यापेक्षा तुम्ही तिळाच्या तेलातून खारकेचं करायचं, ऑटोमॅटिक बरं व्हायला लागतं. पण हे होऊच नाही म्हणून आपण जर समजा सर्व्हिसिंगच केलं तर ह्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम येत नाही. महिलांच्या मध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी असतं. हे जर तुम्हाला करायचं असेल पंचकर्मा सेंटर किंवा ताकातून करा. आणि ताकातून मात्र कसं होतं की विकनेस जास्त येतो. 3 दिवस आपण फक्त ताक प्यायचं असतं. डोकं दुखायला लागतं पहिल्या दिवशी दुपार नंतरच, सण होऊ शकत नाही. किमान 7 लिटर ताक तुम्ही दिवसा प्यायला पाहिजे, पर डे. इतकं ताक तुम्ही प्यायलाच पाहिजे. मूतखड्याचा त्रास आहे, त्यांनी अनाशेपोटी ताक प्यायला हरकत नाही, त्यानं सुद्धा मूतखड्याचा त्रास निघून जातो. पण अगदीच समजा हे जर म्हणजे हे सगळं झालं, पण सर्व्हिसिंगच जर करायचं असेल तर अजून एक आहे. माझी बरीच औषध आहेत, पण त्यात एक शुद्ध संजीवनी नावाचं औषध आहे. तुम्ही त्या क्लिपमध्ये सुद्धा ऐकलं असाल बघा. मी जाईल तिथे हे सांगतो आणि जाईल तिथे हे घेऊन येतो. पूर्वी ह्याची किंमत 2,500 रुपये होती. लोकांच्यासाठी ते कमी करत करत मी 1260 वर आणली. आता त्याची किंमत फक्त 1000 रुपये झाली. ह्याच्यात परवडत नाही मला, कारण ते तयार करायलाच मला जवळपास खूप खर्च येतो. पण मार्केटला जे लोकांना म्हणजे मेडिकल स्टोअरमध्ये जे ठेवतात, आयुर्वेदिक दुकानात जे ठेवतात, त्याला काहीतरी पैसे मिळायला पाहिजेत म्हणून अगदी कट टू कट बाकीच्या औषधांनी पैसे मिळवा म्हणतो मी. पण या औषध मात्र प्रत्येकाला औषध म्हणू शकत नाही. खरं तर हा फळांचा फुलांचा रस आहे, शुद्ध संजीवनी. म्हणजे हे घेतल्यानंतर सर्व्हिसिंग फुल, कुठल्याही प्रकारचा अशक्तपणा येणार नाही, उलटी होणार नाही, लूज मोशन होणार नाही, रेग्युलर मोशन 2च मिनिटात पोटाचा. बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं आत पोट्यामध्ये सगळे अडकलेले असतात, ग्रेव्ही तयार झालेली असते. पित्ताचा त्रास, पित्ताशयातले खडे, मूतखड्याचा त्रास सुद्धा यानं निघून जातो. जवळपास 72 प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये जे जंतू असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्या शरीराला घातक असतात, हे वर्षातून एकदा तरी घालवायला पाहिजे, क्लीन करायला पाहिजे. आणि तयार होतात बरं का ते. पण वर्षाच्या वर्षाला क्लीन करत गेला तर त्यांची संख्या वाढत नाही. म्हणून त्याच्यासाठी हे शुद्ध संजीवनी सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे आपल्याला जंतू बॉडीमध्ये राहत नाही. 72 प्रकारचे जंतू निघून जातात, आपल्या बॉडीमधलं उष्णता निघून जाते, पित्त निघून जाते. वर्षातून एकदा एकासाठी 1 बॉटल ही घ्यायची. आता त्याची किंमत 1000 रुपये आहे.
आता जरी आपल्याला हवा असेल तर ह्याची किंमत तुम्हाला 800 रुपये आहे, म्हणजे 20% डिस्काउंटमध्ये. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी घ्यायला हरकत नाही, जास्त नाही आहे, तेवढ्या लोकांना पुरतील इतक्या नाहीत माझ्याकडे. माझी 7720 नंबरची इनोवा लावलेली आहे, कारण जिथं जिथं मी जातो तिथं तिथं हे शुद्ध संजीवनी द्याच म्हणून लोक मागतात माझ्याकडं. कोण 4 घेतो, कोण 10 घेतो, कोण बॉक्सच घेऊन जातो. ज्यांना बॉक्स घ्यायचं आहे त्यांनी कृपा करून जरा विचार करून घ्या, कारण कसं आहे माझ्याकडे 4-5च असतील बहुतेक बॉक्स, तर तेवढेच राहिलेले आहेत. कारण माझा पाठीमागे एक कार्यक्रम झाला तिथं तर म्हणजे ते इथं मी अगदी शिल्लक ठेवून आणलेत, बाजूला लपवून ठेवून आणलेत म्हणा, 4-5 तरी राहू देत म्हणून, नाही तर सगळे ते संपलेलं होतं तिथंच. त्यांना नंतर देतो म्हणून सांगितलं, मी पुढे आणलेलं आहे. तर ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी घ्या. शुद्ध संजीवनी ही प्रत्येकाची गरज आहे, मला हरकत नाही. दारू गरज नाही, बाकीची गरज नाही. शुद्ध संजीवनी गरज कशी, तर सर्व्हिसिंग हे प्रत्येकाचं व्हायलाच पाहिजे. उष्णता पित्ताचा त्रास हा प्रत्येकाला असतो, हा घालवायलाच पाहिजे. 12,000 रुपये घालून पंचकर्मामध्ये आपल्याला परवडेल असंही काही नाही, जायला हरकत नाही, पण परवडू शकत नाही. ताकामुळं विकनेस पण येऊ शकतो. म्हणून याच्यावरती विचार करून करून बाकी कुणाचंही तुम्हाला शरीर शुद्धीसाठी औषध मिळणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला रस मिळणार नाही. फक्त आणि फक्त डॉक्टर तोडकरांचाच तुम्हाला हा शुद्ध संजीवनी रस मिळेल. ह्याच्यातूनच सर्व्हिसिंग होतं आणि ह्याचा साईड इफेक्ट काही नाही कुठल्याही प्रकारचा. पोटा साफ व्हायला लागेल, ज्या दिवशी घ्याल त्या दिवसापासून फ्रेश वाटायला लागेल, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून तुमचा पोटा साफ व्हायला लागेल. 3 वर्षाच्या वरील मुलांनी सगळ्यांना चालतं, पहिल्या 3 वर्षाच्या आतल्या मुलांनी घ्यायचं नाही. ह्याचा काही दोष नाही, ह्याचा काही त्याला साईड इफेक्ट नाही. पण शोरूम गाडी काढली की पहिली 3 सर्व्हिसिंग गाडीला कशी फ्री असतात, तसं वरून पहिली 3 सर्व्हिसिंग होतात. त्यामुळे आपण काय त्यात करायचं नाही. आणि प्रेग्नन्सी पिरियडमध्ये कुठल्याही प्रकारचं पंचकर्मा करून घेऊ नका, कुठल्याही प्रकारचं तुम्ही ताक पिऊन सुद्धा शरीर शुद्धी करू नका किंवा शुद्ध संजीवनी घेऊन सुद्धा करू नका. प्रेग्नन्सी पिरियड सोडून एक सगळ्यांनी हे करायला हरकत नाही. तर अशा पद्धतीचं हे शुद्ध संजीवनी आहे. खूप फायदा याचा, सांगेन तेवढं कमीच आहे याच्याबद्दल. आणि शुद्ध संजीवनी म्हणजे आज खरोखर संजीवनी आहे म्हणायला हरकत नाही. तर ठीक आहे, अजून कोणाला काही शंका असतील तर माझे फोन नंबर लिहून घ्या. पहिला नंबर आहे 99 21 57 70 33. 99 21 57 70 33. दुसरा आहे 78 75 51 81 51. अपॉइंटमेंटसाठी याला फोन करू शकता, इलाजासाठी पण करू शकता. 78 75 51 81 51. तिसरा आहे 70 66 02 13 12. 70 66 02 13 12. चौथा आहे 70 66 13 22 88. 70 66 13 22 88. हा नंबर माझा आहे, पण एक विनंती याच्यासोबत, पहिल्यासारखं नाही रात्री 9 नंतर करू नका. तर आता कसं आहे 6 ते 8 याच वेळेत मी या फोनवरती असतो. दिवसभर तो फोन माझ्या PNच्याकडं असिस्टंटच्याकडं असतो, कारण मीटिंगमध्ये असेल उचलला जात नाही किंवा बहुतांशी दिवसभर स्विच ऑफच लागतो. मला हरकत नाही, कारण मीटिंगमध्ये मी फोन उचलू शकत नाही, त्यामुळे स्विच ऑफ असतो. लेक्चरमध्ये सुद्धा मी घेऊ शकत नाही, तेव्हाही स्विच ऑफ असतो किंवा सायलेंट मोडवरती असतो. प्लीज फोन करायचा असेल तर 6 ते 8 या वेळेत या नंबरला कॉल करा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. दुसरा नंबर, शेवटी 5वा नंबर आहे तो 70 66 13 22 99. माझा आहे तो 70 66 13 22 88 आहे. हा आहे तो 70 66 13 22 99. 99 नंबर हा मॅडमचा आहे. ह्याला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही फोन करू शकता, काय हरकत नाही. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. मोस्टली सगळ्याच फोनना माझ्या 9 ते 5 या वेळेत फोन करा. माझा स्टाफ तुम्हाला चांगला त्याचा प्रतिसाद देईल, तुम्हाला सपोर्ट करेल या बाबतीत. मॅडमला पण कसं आहे, फोन करायचं असेल फोन करा, वेळ आहे का विचारा. पेशंट वगैरे असतील तर मॅडम एक 5 मिनिटांनी करा किंवा 10 मिनिटांनी करा किंवा तासाने करा म्हणून सांगतील, तासानंतर करायला हरकत नाही. मॅडमचा फोन फारसा काही एंगेज लागत नाही, कारण त्या टायमिंग सांगतात त्या टायमिंगला बोलतातच अगदी, मग भले काही असू दे. ते 5 मिनिटं तुम्हाला वाढवूनच टायमिंग सांगतात, त्यानुसार त्या बोलतील. ज्या महिलांना काही प्रॉब्लेम असतील, जे माझ्याशी बोलू शकत नसतील, त्या बिनधास्त मॅडमशी बोलायला हरकत नाही. एक चांगली मैत्रीण म्हणून ते तुम्हाला चांगला सल्ला देतील, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही.
तर ठीक आहे. चला, शुगरसाठी पण मगाशी सांगितलं की शुगर म्हणजे उष्णता आहे, कंट्रोलमध्ये ठेवायची, शुगर मेंटेन राहते. शुद्ध संजीवनी घेतला तरीही शुगर मेंटेन राहते, कारण उष्णता कंट्रोलमध्ये राहते. तर ठीक आहे, मला बोलवलं ताई, खूप आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आपणही ऐकलात. सर, तुम्हाला मी थँक्स म्हणेन अगदी, की फार मला चांगलं आल्यानंतर इथं म्हणजे स्वागतही केलं आणि खूप म्हणजे चांगली माणसं आहे ती. खूप बरं वाटलं ताई घरी अगदी. तर थँक्स. आणि सगळ्यांना विनंती करेन की पैशाचा विचार करू नका. 800 रुपये म्हणजे खूप असे नाही आहेत. वर्षासाठी 800 रुपये आहेत. 800 रुपये आपण कुठेही खर्च करून टाकू शकतो. 800 रुपयेचा विचार करून आपल्या तब्येतीला म्हणजे आपल्या शरीराला डावलून तुम्ही 800 रुपयाचा विचार करू नका. म्हणजे या अंगठीचा विचार करू नका, बोटाचा विचार करा असं सांगेल. आणि शुद्ध संजीवनी घ्यायला हरकत नाही. 800 रुपयेमध्ये मिळेल. नंतर जर घ्यायचं असेल तर 1000च्या आत तुम्हाला मिळणार नाही. आणि ते मिळेल, कारण शॉर्ट आहे खूप. आता तुम्हाला मिळेल, ते घ्यायला हरकत नाही. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर 10 मिनिट प्रश्न विचारू शकता. आहार, विहार आणि आचार याविषयी सविस्तर माहिती डॉक्टर साहेबांनी आपल्याला दिलेली आहे. खूप छान मार्गदर्शन सरांनी केले आहे. धन्यवाद. आम्ही आशा करतो की आजच्या कार्यक्रमातून आपण सर्वांना खूप छान माहिती मिळाली. डॉक्टर स्वागत तोडकर यांचे घरगुती उपचारांवर व्याख्यान आणि शारीरिक अवयव दानावरील उपयुक्त माहिती ही नक्कीच आपणास आवडली असेल. मी सर्वप्रथम डॉक्टर स्वागत तोडकर यांनी वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांचे मी आभार मानते. तसेच सर्व डॉक्टर मंडळींचे आभार मानते की त्यांनी अवयवदानाविषयी आपल्याला माहिती सांगितली. त्याचबरोबर प्रदीप गडेकर, मधुसूदनजी भूमकर, अविनाश कोकुलवार सर आणि आपल्या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते. धन्यवाद. आणि हा कार्यक्रम संपला अशी जाहीर करते. आणि कोकुलवार मॅडमनी, WRC क्लबनी, त्याचबरोबर IME चंद्रपूर यांनी मला इथं संचलन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे पण खूप खूप आभार मानते. धन्यवाद. बोलवल्याबद्दल आल्याबद्दल धन्यवाद.